गावदेवी साई विरुद्ध गावदेवी गावठाण. गावदेवी साई या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेला आहे ते गावदेवी गावठाणा संघाला. गावदेवी गावठाणा संघाचा स्टार खेळाडू करण मडवी, आकाश टकले प्रथम गोलंदाजीसाठी आहे. तसेच साई संघाचा सलामीचा फलंदाज अनिकेत आणि 12वा खेळाडू कृपया इथे या. आकाश टकलेचा हा चेंडू आणि पंचांनी स्वर अवंतर असा घोषित केलेला आहे. अवंतरनं संघाची धावसंख्या होते ती म्हणजे बिनबाद 1. त्या नॉन स्ट्राईकचा आहे तो संदेश गावंट आणि हा चेंडू अतिशय उत्कृष्ट गुडलँड स्पॉटवरून चेंडू उसळी घेतोय आणि एक निर्धाव चेंडूची सांगता आकाश टकले यांच्याकडून. कृपया दोन्ही संघांनी आपला 12वा खेळाडू इथे संयोजन कक्षामध्ये पाठवायचा आहे. अनिकेत आणि आता मात्र हलकेसे खेळून गेलेला आहे. चेंडू जातोय तो पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आडवेपर्यंत. 1 धाव मात्र पूर्ण धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 2. गावदेवी साई विरुद्ध गावदेवी गावठाण अशी ही आजच्या दिवसातील लढत. याच्या अगोदर झालेली लढत त्याच्यामध्ये एकतर्फी संघाचा इथे आपण खेळ बघितला. तो बेनका संघानं कोण संघाला सहज पराभूत केलेल्याने हा चेंडू पुन्हा पंचांनी अवंतर आणि 1 धावांनी धावसंख्या मात्र पोहोचते 3 वर. आमचे 2 क्वालिफाईड पंच ते म्हणजे विशाल घरात आणि प्रतीक पाटील. आणि आता हाही चेंडू उसळी घेतोय आणि संदेश गावंडला चेंडू समजत नाही. चेंडू क्षेत्ररक्षक करण मडवी याच्या हातामध्ये विसावतोय. चेंडू निर्धाव. आणि हा पुन्हा एकदा चेंडू निर्धाव होतो. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिसतोय तो आकाश टकले गावदेवी गावठाण या संघातून खेळताना. संदेश गावंड पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू आणि त्याच पद्धतीने चेंडू निर्धाव जातोय. या षटकातील शेवटचा चेंडू. षटकामध्ये फक्त धावा झालेल्या आहेत त्या 3. चांगल्याशी गोलंदाजी करताना दिसतोय तो आकाश टकले आणि हा चेंडू आता मात्र स्वर अवांतरने धावसंख्या वाढते ती बिनबाद 4. पुन्हा चेंडू खराब. विशाल गरज त्यांचे हात दुखायला लागले असं तशी उत्तम गरज सांगतोय. आणि हा चेंडू आता मात्र चांगला संदेश गावंडाला काही चेंडू समजत नाही. षटक संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती बिनबाद 5. आणि याच्या पुढचं समालोचन रोशन पाटील तारा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा. खरं 4 वाईड 1 सिंगल आणि जो आवाज तुम्ही ऐकला पहिल्या ओव्हरसाठी आमच्या स्पर्धेचे खरं तर प्रमुख आधारस्तंभ या ठिकाणी सुधीर शेठ ठाकूर यांचा आवाज तुम्ही ऐकला. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि आज त्यांच्याच पिताश्रीच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषक 2024. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये स्वतः करण मडवी, समोर अनिकेत मोकल. यंदाचा हंगाम रबर बॉल टेनिस बॉल दोन्ही फॉर्मॅटमध्ये खरं तर प्रचंड दबदबा निर्माण करणारा हा खेळाडू अनिकेत मोकल. त्याच्या अपोजिट गोलंदाजी मार्कमध्ये असणारा रायगडचा सुपर डुपर स्टार करण मडवी. डाव्या हाताचा अतिशय घातक खेळाडू. बेस्ट वर्सेस बेस्ट असं हे बॅटल. यावेळेला आपण पहिला खरं तर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खेचून मारला बॉलला ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑन मिड विकेटच्या बरोबर मधून बॉल एका टप्प्याने चालला सीमारेषा पलीकडे. 4 धावा अनिकेतच्या बॅटमधून हा उत्तुंग फटका. 4 धावा आल्या. प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट क्रिकेटर आणि
डेली सराव करणारा हा खरं तर खेळाडू अनिकेत मोकल. डेली प्रॅक्टिस 200-300 बॉल त्याला नेटमध्ये फेकले जातात खरं तर गोलंदाजांकडून आणि प्रचंड मेहनत करणारा हा खेळाडू अनिकेत मोकल यंदाच्या अंगामध्ये गावदेवी साई संघाने रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये चांगला प्रभाव टाकला. चांगली कामगिरी या टीमची आपण पाहिली आणि आज खरं तर उलवा नोडमध्ये मंगेश स्पोर्ट्स कारकोपर आयोजित स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषकामध्ये हा संघ इथे दाखल झाला. त्यांच्या बरोबरीने आपण पाहता करण मडवी, आकाश टकले यांचा खरं तर गावदेवी गावठाण या टीमला दोघांमध्ये हा संघर्ष इथे पाहायला मिळेल. मागचा सामना एकतर्फा जिंकत भेंडकर टीमने पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला, परंतु आतापर्यंतचा उच्चांक आपण जर पाहिला या स्पर्धेतला तर सावरकर टीमच्या नावावरती राहिला, ज्या टीमने 61 धावा केल्या होत्या. सांघिक यानंतरची लढत शेके 11 पेट विपक्ष वाशीगाव. पुढचा बॉल संधी निर्माण झाली होती खरं तर इनरेश आतली कडा घेऊन बॉल विकेट किपर आकाशच्या हातामध्ये आला होता, परंतु कॅच ड्रॉप. खरं तर कॉट बिहाइंड द विकेटच्या सोबत खेळाडू बाद झाला असा. आकाश कडून मोठी या ठिकाणी आपण पाहिलं खरं तर झेल सुटली. त्यानंतर पुन्हा एकदा टॉस केलेला चेंडू, थोडस व्हेरिएशन करण मडवी आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवतो. वैविध्यपूर्ण खरं तर गोलंदाजी, वर्सटाईल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाले. परंतु इथे क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, क्या बात आहे, फुल फेस ऑफ द बॅट, शॉट ऑफ द टुर्नामेंट, जबरदस्त टायमिंग, अफलातून स्ट्रोक. सूर्यकुमार यादव स्टाईलने हा फटका लॉंग ऑफला क्लिअर करत गेला, बाउंड्रीच्या बाहेर षटकार. खरं तर अलीकडच्या कालावधीमध्ये सातत्याने हे फटके टेनिस बॉलमध्ये देखील आपण अनिकेतच्या माध्यमातून पाहिले. जेव्हा बॉल ओव्हर पिच होतो तेव्हा मात्र अगदी सरळ बॅटने बॉलर बॅक ड्राईव्ह विसपमध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि इथे चांगलं टायमिंग अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला टप्पा चांगला होता, थोडा मागे टाकला बॉल आणि इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 2 ओव्हर बाकी आहेत, अजूनही वेळ गेलेली नाहीये. अनिकेत जोपर्यंत खेळपट्टीत उभा आहे तोपर्यंत धावा होतील. संदेशकडे देखील ते कॅलिबर आहे, तोही चांगला खेळाडू, त्यालाही या मॅच मध्ये खरं तर आपल्या संघासाठी चांगला इम्पॅक्ट टाकावा लागेल. गावठाण संघाचे सर्व यंगस्टर प्रत्येक वेळा प्रत्येक स्पर्धांमध्ये आकाशला 11 खेळाडू जमा करणे म्हणजे ताळीवरची कसरत. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याच्या खरं तर टीम स्क्वॉडमध्ये खेळाडूंची कमतरता भासते आणि बरोबर अंडर-16 अंडर-12चे खेळाडू त्याला घेऊन मैदानामध्ये उतरावं लागतं. परंतु करण आणि आकाश एवन जोडी आणि इथे मात्र पहिल्या बॉलवरती स्वागत केलं गोलंदाजाचं. बॉलर नेम प्लीज. संचित आपण पाहिला खरं तर अगदी कमी वयाचा खेळाडू, त्याचं स्वागत केलं त्या ठिकाणी संदेश गावणने. ऑन साईडला अगदी पायात टाकलेला बॉल फिरून मारला, मिड विकेटच्या बाहेर 6 धावा आल्या. पहिल्या बॉलमध्ये षटकार लगावत 21वा धाव फलकावरती आपण लागताना पाहत आहे गावदेवी साई टीम कडून. नेक्स्ट बॉल संचित, याही वेळेला ऑन साईडला खेचून मारला बॉल, चांगली खरं तर फटकेबाजी संदेश गावणकडून पाहायला मिळाली. अगदी आपण पाहिला लेंथ बॉल, त्याच्यावरती आक्रमण संदेश गावणचं पाहायला मिळालं. लगातारचे 2 षटकार, टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे 27-27. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 15. गावठाण संघाचे 2 प्रमुख खेळाडू करण आणि आकाश दोघांनीही चमकदार कामगिरी करत पहिल्या 2 ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या. परंतु जशी तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली लगातार 2 मोठे फटके संदेश गावण या खेळाडूच्या बॅटमधून आपण येताना पाहत आहे. गावदेवी साई संघाचे सर्व यंगस्टर खरं तर रेग्युलर टेनिस बॉल मध्ये आपण अनेक वेळा राकेश मोकल, संकेत मोकल, प्रतीक मोकल या खेळाडूंचा खेळ पाहिला, प्रशांत मोकल. बघा आज अनिकेत आपल्या संघ सहकार्याने घेऊन मैदानामध्ये दाखल झाला. इथे लाईन बदलली परंतु उजव्याच्या बाहेर पंचांचा इशारा, वाईड 28 वरती पोहोचतो. गावदेवी साई कट करण्याचा प्रयत्न होता, संदेशचा बॅट ड्रिल करून तो दाखवतोय कोणत्या दिशेने त्याला फटका खेळायचा होता.
इथे एज लागली आहे, चान्सेस निर्माण झालेत आणि करण मडवी क्या बात आहे, अप्रतिम कॅच. करण मडवीने टिपला, बॉडी बॅलन्स आणि शेवटपर्यंत चेंडूवरती नजर त्याने ठेवली आणि चांगला झेल टिपत पहिला धक्का दिला. गावदेवी साई टीमला खेळाडू बाद होताना पाहायला मिळाला, तो म्हणजे संदेश गावण. न्यू बॅटर मैदानाकडे चालला मयूर मोकल. मयूर मोकलला आपण तिसऱ्या क्रमांकावरती जाताना पाहत आहे. पहिला खेळाडू बाद झाला. 28-28 या धावसंख्येवरती अजूनही या पहिल्या सत्रातील पहिल्या इनिंग मधील 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 9 बॉलमध्ये किती धावा येतील हे देखील पाहावं लागेल, कारण अनिकेत मोकल अजूनही मैदानामध्ये उभा आहे. कारण समोर आकाश करण सारखे 2 घातक खेळाडू, त्यांच्या समोर तुम्हाला एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. या दरम्यान एक निवेदन येत आहे. शेख 11 पेठ आणि वाशीगाव दोन्ही टीम चे कॅप्टन किंबहुना एखादा सदस्याला असेल तर प्लीज आपण संपर्क साधावा. पेठ आणि वाशीगाव, योगेश पाटील, सोहेल शेख, अरबाज, भरपूर चांगले खेळाडू. मयूर मोकल नट नंबर 3. पहिला बॉल वेगवान, तेज तर तर हे खेळाडू अजून मॅच्युअर झालेले आहेत. संचित ची बॉलिंग ऍक्शन आपण जर पाहिली, येणाऱ्या कालावधीमध्ये हा खेळाडू जसजसा चांगल्या स्पर्धा खेळेल खरं तर मॅच्युअर्ड होईल, तो चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इथे मात्र चांगला बॉल त्याने डिलिव्हर केला. समोर अनिकेत मोकल हा खेळाडू होता. यावेळेला बॉलला सोडून देण्याचा निर्णय घेतला, परंतु हा चुकीचा निर्णय ठरला, कारण बॉल लाईनच्या आतमध्ये चाललाय. 1 बाउन्सर ही वॉर्निंग त्या ठिकाणी गोलंदाजाला देण्यात आली आहे. चांगली गोलंदाजी करण मडवी यष्टांच्या मागून वारंवार त्याला मार्गदर्शन करतोय. ज्यावेळेला बरोबर पायात टाकलेला यॉर्कर बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट हलक्या हाताने खेळले आणि स्ट्राईक हवी त्या ठिकाणी अनिकेत मोकलला. 3 ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 या ओव्हरमध्ये 15 धावा पण येताना पाहायला मिळाल्या. पहिल्या 2 बॉलमध्ये 12, पुढच्या 4 बॉलमध्ये फक्त 3. एक विकेट मिळाला. संदेश गावणचा कमबॅक केलं संचितनं. आता अंतिम षटक कसं असेल हे देखील पाहावं लागेल. चला, वाशीगाव टीमचा कॅप्टन आणि शेख 11 पेठ 30 धावा. शेवटचं षटक आहे. आता अनिकेत स्ट्रायकिंग एंडला आलाय. खर तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वैयक्तिक शतकीय खेळी त्याने साकारली होती. पनवेल तालुक्यातील आपटा या गावातील स्पर्धेमध्ये वैयक्तिक शतकीय खेळी साकारत खर तर हा खेळाडू त्यानंतर प्रत्येकाच्या चर्चेमध्ये आला. पुढे जाऊन प्रचंड मेहनतीच्या जोरावरती या खेळाडूने स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली. अकोट टप्प्याचा बॉल फिरून मारला, पण तो फटका प्रॉपर टायमिंग नाहीये. पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्यांचा कॉल जरा निघालेत त्या ठिकाणी अनिकेत आणि मयूर. 1 रन या बॉलवरती मिळेल. 1 विकेट. पावसाला सुरुवात झाली. चला, 55 छत्री घेऊन चला आपण. प्रतीक आणि विशाल खर तर फिरकीचे 2 अस्त्र खारकोपरचे प्रमुख खेळाडू. खारकोपर पुरतं मर्यादित राहता या खेळाडूने खरं तर मोठी झेप घेतली. बॉलर नेम प्लीज करण. जीत. येस, जीत यावेळेस शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आला. स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. मग असे आम्ही सांगितलंय खरं तर तुम्हाला एकाच वेळेला दोन्ही एंड सोडावे लागतील, तेव्हा स्ट्राईक रोटेशन किंवा ती रन ग्राह्य धरली जाईल. स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेस हा देखील नियम आहे. यावेळेला मात्र अजून एक डॉट बॉल स्ट्राईक साठी तडपडतोय अनिकेत मोकल. त्याला स्ट्राईक हवी आहे. मयूर मोकल त्या ठिकाणी थोडासा बॅकफुटला चाललाय. मोठे फटके त्याला एक्झिक्यूट करता येत नाहीयेत. तिसऱ्या बॉलवरती सिंगल घेत स्ट्राईक घेतली अनिकेत मोकलने स्वतःकडे. कारण त्याच्या स्ट्राईकचं महत्व फार मोठं राहील जर का त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले तर. कारण काल अनुज करत शेवा संघाचा खेळाडू वैयक्तिक 42 मध्ये खेळत होता, परंतु 5 चेंडूमध्ये 8 धावा त्याला करता आल्या नव्हत्या. शेवटपर्यंत उभा राहिला. तो खेळाडू बाद झाला, पराभूत व्हावं लागलं.
यावेळी आपण पाहिला एक स्टाइलिश स्ट्रोक उंच गेला, आकाश जज करतो, झेल होईल का हे पाहावं लागेल. झेल कॅरी करणं सोपं नाही आहे. जजमेंट चुकलं आणि तिथे एका टप्प्याने बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, चौकार. असं वाटलं तर आकाशच्या ठिकाणी कदाचित झेल होईल, परंतु त्यालाही ते त्या ठिकाणी जजमेंट करता आलं नाहीये. शेख 11 पेट टीमचा कॅप्टन आणि वाशीगाव टीमचा कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी या. तर अजून 2 बॉल बाकी आहेत आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. खरं तर ही मजा आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेटची. जीत तयार अनिकेतसाठी यावेळी आपण पाहिला. खरं तर राऊंड ग्राउंड उंच गेला बॉल, लांब लचक उत्तुंग असा लांब लचक षटकार येतो अनिकेत मोकलच्या बॅटमधून. ही ओळख आहे खरं तर खेळाडूची. जबरदस्त टायमिंग. 6 धावा आल्या, 42 वरती पोहोचलाय. 42 रन ऑन स्कोर कार्ड. पावसाची मजा घेताना हे प्रेक्षक. शेवटच्या बॉलवर देखील शेवट गोल करताना इथे खूप चांगला फटका होतो, फुटवर्कचा वापर आणि त्यानंतर मात्र आलेला चौकार. 4 धावा इथे मिळाल्या. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 46 धावा 46 46 धावा फलकावरती आल्या. 47 ची गरज. शेख 11 पेट आणि वाशीगावचा कॅप्टन टॉससाठी या. तर 46 धावा फलकावरती आल्या. 47 टार्गेट उभं केलंय गावदेवी साई संघाने. गावदेवी गावठाण टीम समोर. साई टीम लगेच मैदानात ताबा घ्या, फिल्डिंग लावून घ्या. विनंती राहील त्या ठिकाणी गावठाण टीमला आपली सलामी जोडी मैदानाकडे पाठवा. आणि एका बाजूने वाशीगाव आणि शेख 11 पेट. कारकोपरचं हे क्रीडांगण या मैदानाचं वैशिष्ट्य आहे. कितीही पाऊस पडू द्या 5 ते 10 मिनिटांमध्ये पूर्ण मैदान खाली होतं आणि आउटफील्ड प्रचंड टणक. रबर बॉल असो किंवा टेनिस बॉल, प्रत्येक खेळासाठी प्रत्येक मैदानी खेळासाठी मात्र हे मैदान सुसज्ज आणि भरपूर चांगलं. बघा क्षेत्ररक्षक उतरण्या अगोदर पहिली जोडी करण आणि आकाश मैदानाकडे दाखल होताना. 47 टार्गेट. नेक्स्ट मॅच शेख 11 पेट विपक्ष वाशीगाव. चला दोन्ही कॅप्टन आणि आतापर्यंत हायेस्ट सावरकर 11 सावरकर टीमच्या नावावरती राहिला 61. मध्ये 31 धावा आल्या. त्यामुळे 47 टार्गेट उभं राहिलं. यंगस्टर साई. खरं तर सर्व यंग खेळाडू आहेत टीम मध्ये. गावदेवी साई संघाचे सर्व यंगस्टर्स, त्यांच्यावरती जबाबदारी. आणि गावठाण संघाचे 2 प्रमुख खेळाडू करण मडवी, आकाश टकले, दोघांवरती जबाबदारी या कर मॅचची राहील.
47 टार्गेट आणि पहिली जोडी करण मडवी स्टार्टिंग एंडला, त्याच्या बरोबरीने आकाश टकले. खरं तर ही जोडी जर का लवकर फोडण्यामध्ये यश साई टीमला मिळालं तर या मॅच मध्ये साई संघ दबाव प्रस्थापित करेल गावदेवी गावठाण टीमवरती. आणि जर का हे दोन्ही खेळाडू एक शेवटच्या क्षणापर्यंत उभे राहिले तर या धावा कमी पडतील यात मात्र शंका नाहीये. आशु भोपी विकेट किपर, संपूर्ण यंग ब्रिगेड साई संघाचा आपण मैदानामध्ये पाहत आहे. तर डावाला सुरुवात. 47चं टार्गेट. वाशीगाव शेख 11 पेठ. चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा टॉससाठी. पहिल्या फेरीमधला अंतिम सामना. तर डावाला सुरुवात. दोन टीम मधले दोन प्रमुख खेळाडू. साई संघाचा प्रमुख खेळाडू अनिकेत मोकल बॉलिंग मार्कवरती, तर त्याच्या समोर गावठाण संघाचा प्रमुख खेळाडू करण मडवी. उडन आणि पनवेल केलवणे बीट मधला हा कद साईगाव. पहिला बॉल बाउन्सरचा वापर. टप्पाही सुंदर होता आणि इथे डॉट बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला. मुसळधार पाऊस आणि या पावसामध्ये क्रिकेटची मजा एक अतिशय वेगळी आहे. आणि इथे खारकुपर गावामध्ये हा चेंडू गेला. इतका लांब फटका, लॉंग अँड स्ट्रॉंग 6. क्या बात आहे करण मडवी. जितका वेग गोलंदाजाकडे होता त्याला प्रत्युत्तर त्याच वेगाने दिलं करण मडवीने षटकार लगावत. 3-4 तासामध्ये मुसळधार पावसाची शक्यता रायगड ठाणे पालघर विभागामध्ये. हा मेसेज खरं तर हवामान खात्याचा प्रत्येकाच्या मोबाईलवरती आला. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या. आणि इथे आपण पाहिला षटकार. अनिकेत वरती हल्ला बॉल. फ्लेअर लेन बॉल. विकेट किपर आशू. लेदर क्रिकेटमध्ये जसा एखादा विकेट किपर अगदी 30 सर्कलच्या बाउंड्रीवरती रेषेवरती उभा राहतो त्या पद्धतीने आशूला देखील मागं राहावं लागलं. इतका वेगवान बॉल अनिकेत त्या ठिकाणी डिलिव्हर करतो. खूप चांगली गोलंदाजी त्याच्याकडून होताना पाहायला मिळाली. डॉट षटकार डॉट. पुढचा बॉल आदलला आपटलाय. मागे फिल्डिंग सुंदर झाली आहे. लॉंग स्टॉपला बॉलला थांबवलंय. गुड फिल्डिंग. 1 रन इथे नक्की मिळेल. 1 धाव या ठिकाणी मध्ये स्ट्राईक उडेल 22च्या स्वरूपात. 22चा धावा तर अनऑफिशियल पंच आहे. त्यामुळे लेग 22चा इशारा छत्री देखील त्यांच्या हातामध्ये. त्यामुळे निर्णय येणं शक्य नाहीये. आपण इथूनच गेस करूया बॉल नक्की काय होता. यावेळेला देखील टप्पा सुंदर आहे. उजव्याच्या बाहेर टाकलाय. सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडला, बॉल खाली राहिला, निघून गेला विकेट किपरकडे. डॉट. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक. पुन्हा एकदा वेगवान 3रा बॉल मागे विकेट किपरला बीट करून चाललाय. चांगली फिल्डिंग. येस आता सांगितलं लेग बाईस. विशालचा इशाराला लेग बाईस. पायाला स्पर्श करून शरीराला स्पर्श करून बॉल मागे चाललाय. 1 रन अवांतर मिळाली. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती. 1 षटकार अपवाद राहिला. त्यानंतर 2 एक्स्ट्रा रन देखील मिळाला. 8 धावा धावफलकावरती. साई संघ या धावा वाचवेल का हा एक मोठा प्रश्न. कारण आता बॉलिंग डिपार्टमेंट जबाबदारी कोणत्या खेळाडूंवर होते हे देखील पाहावं लागेल. सेकंड ओव्हर. संदेश बॉलर नेम प्लीज. प्रज्वल. यस प्रज्वल आला बॉलिंग मार्कवरती. प्रज्वल मोकल. नवीन पिढी आहे. 9 तरुण खेळाडू. प्रज्वल मोकल यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आलाय. मगाशी उल्लेख केला का टीम मधले रेग्युलर खेळाडू राकेश, संकेत, प्रतीक या खेळाडूंची अनुपस्थिती या टीम मध्ये आहे. पण तरीही यंग ब्रिगेड अनिकेत मोकलचा संपूर्ण स्क्वॉड या ठिकाणी उतरला मैदानामध्ये. गावदेवी साई संघाचा हा स्क्वॉड. 8 धावा आल्या धावफलकावरती. टार्गेट 47. अजून 39 धावांची गरज येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. पर ओव्हर 13.00 आणि समोर आकाश. नाव सांगितलेला करण.
मोठी अग्निपरीक्षा गोलंदाजांसमोर राहील. या खरंतर मुसळधार पावसामुळे धावा वाचवणं. पहिला चेंडू थोडासा आतमध्ये आला, डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर सॅटर्डे संडे विकेंड म्हटलं की आता प्रत्येक जण नॅचरल वॉटरफॉल नैसर्गिक धबधब्यांवरती त्या ठिकाणी जात असं बनवतो. हे तरुण क्रिकेटचा आनंद घेतात. बऱ्याच ठिकाणी आता खरं तर धबधब्यांना देखील सुरुवात झाली आहे. परंतु क्रिकेटचा आनंद घेणारे हे सर्व खेळाडू, क्रिकेटला श्वास मानणारे हे सर्व तरुण खेळाडू करतात, त्यांना आपण हॅट्सअप करूया. या परिस्थितीमध्ये देखील ते सामने खेळतात आणि लोकांना एंटरटेन करतात. सर्व प्रेक्षकांना त्यांचंही विशेष कौतुक त्या ठिकाणी करावं लागेल. या वेळेला नो बॉल कॉल. यस, 1+1 2 धावा फ्रीट ची संधी करण मडवीला आली. 1+1 अशा 2 धावा मिळतील. गावठाण संघाला 10 धावा. करण मडवीचा गोल्डन विकेट जर का इथे मिळाला तर नक्कीच सामन्यामध्ये थोडा धावा पारडं जड होईल साई संघाचं. तत्पूर्वी शेख 11 पेठ आणि वाशी गाव. चला कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी या. योगेश ग्यारो, सोहेल शेख, जरा टॉससाठी लवकरात लवकर आपण इथे रिपोर्टिंग करायचं आहे. शेख 11 पेठ अँड वाशी गाव. भर पावसामध्ये खरं तर ही मजाच वेगळी आहे क्रिकेटची. यावेळेला अप्रतिम टायमिंग, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, करण मडवीचा क्लास. करण मडवी ब्रँडेड षटकार, समोर टाकला बॉल, बरोबर लॉफ केला ऑन साईडला, सडपातळ बांधा. खरं तर करण मडवीची देहबोली आपण जर पाहिली तर बाटणाला इतके लांब तो फटके मारू शकेल, परंतु टायमिंग ज्याच्याकडे सुंदर आहे तो नेहमी मोठे मोठे फटके खेळू शकतोय. याचं उत्तम उदाहरण त्याने प्रत्येक स्पर्धांमध्ये दाखवलं. अप्रतिम टायमिंग, षटकार, अगदी मोक्याच्या क्षणात जशी स्ट्राईक मिळाली तसा गोलंदाजाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होतोय. धावगती वाढवली, 16 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, खेळाडू बाद, गोल्डन विकेट. क्या बात आहे प्रज्वल मोकल. निर्णायक क्षणाला आपण जर पाहिला त्या ठिकाणी ऑफ ब्रेक होता, परंतु डाव्या हाताच्या फलंदाजाला हा लेग ब्रेक बाहेर जाणार, चेंडू एज लागून विकेट किपर अनिकेतने सुंदर झेल टिपला. गोल्डन विकेट. बघा आता थोडंसं आनंदाचं वातावरण गावदेवी साई टीमच्या खेळामध्ये, कारण त्यांना माहिती आहे करण मडवीच्या विकेटचं महत्व किती आहे. करण मडवीसारखा एक चांगला खेळाडू जो धोका ठरू शकला असता या टीमला, तो बाद झाला जेलबादच्या स्वरूपात. आता आकाश टकलेवरती जबाबदारी आली आहे. नवीन फलंदाज संचित इथे तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. करण मडवी असं वाटलं होतं की पूर्णपणे सेट झाला, परंतु प्रज्वल मोकलचं कमबॅक बघा किती सुंदर होतं. बाहेर टाकलेला बॉल त्याच्यावरती स्क्वेअर कटचा प्रयत्न केला, पण तो एस लागली. विकेट किपर अनिकेतने चांगला झेल कॅरी करत मात्र करण मडवीला बाद केलं. थोड्याशा अडचण येतात गावठाण संघाच्या वाट्याला, परंतु नवीन खेळाडू संचित अगदी कमी वयाचा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती आला मैदानाकडे. प्रज्वल मोकळचं हे षटक कशा पद्धतीने फेस करेल बॉलिंग अटॅकला हे पाहावं लागेल. शॉट ऑफ प्लेन बॉल, अप्रतिम गोलंदाजी, गुड कमबॅक. आणखीन एक डॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आता दबाव वाढवेल गावदेवी गावठाण संघावरती, कारण करण बाद झालाय. एखादा डॉट दुसऱ्या डॉटला तरी करण जर मैदानामध्ये असं तरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. शेख 11 पेठ आणि वाशीगाव हॉरिझॉन्टल. खरं तर पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडला, आडव्या बाटने खेळायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक. सिनेमेड आपला स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवलाय. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा धावफलकावरती 16. अजूनही 31 धावांची गरज 12 चेंडूमध्ये. या 12 बॉलमध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक आकाशला स्वतःकडे ठेवावी लागेल. आता करता कॅल्क्युलेशन त्याला षटकारांचं माइंडमध्ये सेट करावं लागेल. किमान 5 षटकार
हे पॉसिबल आहे. या फॉर्मॅटमध्ये तुम्ही षटकार मारू शकता. सिंगल डबल चौकार मारणं सोपं नाही आहे, परंतु षटकार मारणं सोपं आहे या फॉर्मॅटमध्ये. आणि हाच प्रयत्न आता आकाशला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल आपल्या टीमसाठी. बारा 31 कॅल्क्युलेशन. बॉलर नेम साईराज मोकल. आणखीन एक कमी वयाचा खेळाडू. साईगावमध्ये तुम्हाला सर्वाधिक मोकल आडनावाचे खेळाडू साई टीम मध्ये पाहायला मिळतील. साईराज मोकल नवीन जनरेशन कर्द साई संघाचा हा खेळाडू. कॉन्फिडन्स त्याच्याकडे ठासून मारलाय. त्याची बॉडी लँग्वेज सांगता समोर अनुभवी आकाश टकले त्याला थांबवलंय. 5 षटकार आकाशला मारायचे आहेत. 11 मध्ये 31. आणखीन एक चांगला बॉल. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. आकाश टकले 6 चेंडू डॉट इनिंग मध्ये खेळतोय आणि करण मडवी बाद झाल्यानंतर थोडासा दबाव गावठाण संघावरती वाढत चाललाय. यावेळेला सरळ बॅटने हा फटका लॉंग ऑनला क्लिअर करत बाउंड्रीच्या बाहेर चाललाय. सीमारेषा पार षटकार. फुलर लेनचा बॉल होता, लेन बॉल. चला शेख 11 पेड आणि वाशीगाव टीम कॅप्टन टॉससाठी आपण. वाशीगाव आणि पेठ दोन्ही संघ नायक. 6 धावा या चेंडूवरती आल्या. आता येणारे 9 चेंडू विजयासाठी 25 धावांची गरज. आकाश जोपर्यंत उभा विकेट बॉय तोपर्यंत टेन्शन राहील साई संघाला, कारण त्याच्याकडे क्षमता आहे. तो मोठे फटके खेळू शकतो. यावेळेला क्रॉस बाहेर खेळण्यापर्यंत स्ट्राईक पुन्हा आता स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न आकाशच्या माध्यमातून. आणखीन एक डॉट. 8-25. शेख 11 पेट टीमचा कॅप्टन. चला टॉस साठी या सोहेल, अरबाज, शहबाज. एखादा कॅप्टन आला असेल तर या, पण एखादा सदस्य आला तर या. यावेळेला आणखीन एक डॉट बॉल. वाखाणण्याजोगी गोलंदाजी साईराज मोकल. हा देखील खेळाडू आपण जर पाहिला अंडर 16 चा खेळाडू आहे. चमकदार कामगिरी. यावेळेला डॉट बॉल. इथे मिस टायमिंग विकेट. क्या बात आहे, संपूर्णपणे डॉमिनेट केला होता गर्द गावठाण टीमला. आशेचं किरण होतं आकाश टकले. त्याच्याकडून अपेक्षा होत्या, तोही बाद झाला. आता प्रचंड अडचण दडपण या खरोतर टीमवरती येईल. 2 प्रमुख खेळाडू बाद झाल्यानंतर आता दबाव परिस्थिती. साई संघाच्या खेळामध्ये आनंदाचं वातावरण. 7 बॉल 6 बॉल 25 समीकरण. साईराज मोकल चांगलं षटक त्याने हाताळलं आणि शेवटचा ओव्हर, लास्ट ओव्हर मयूर मोकल कडे या ठिकाणी संघनायक चालले. त्यांच्यामध्ये जबाबदारी संचित आणि त्याच्या बरोबर असणारा नवीन फलंदाज जीत. 25-6 चेंडू मध्ये 2 खेळाडू आहेत. जर या धावा चेस केला तर एक वेगळा इतिहास गावठाण संघाच्या नावावरती राहील आणि या खेळाडूंच्या नावावरती राहील. पराक्रम करतील का? क्षमता आहे. कधी कधी एखादा उलटफेर करणारे नेहमी इतिहास घडवत असतात. इथे मात्र इतिहास त्याला घडवावा लागेल. मयूर मोकर गोलंदाजी मार्फत आलाय. अंतिम षटक 25 धावांची गरज. यावेळेला पहिला चेंडू डॉट टाकला मयूर मोकल या गोलंदाजाने. 5 चेंडू आणि 25 म्हणजे 4 षटकार 1 सिंगल खेळावे लागेल गावठाण संघाला आपल्या टीमच्या विजयासाठी. शेख 11 पेट टीमचा कॅप्टन लवकरात लवकर आपण या टॉससाठी. वेगवान बॉल मागे निघून चाललाय. फक्त सिंगल. 4 लेग बाईची सिंगल. 24 ची गरज. 4 चेंडू मध्ये 4 षटकार मारण्याचा पराक्रम हा खेळाडू करेल का? हा मोठा प्रश्न खरं तर गावठाण संघासमोर. बॅक टू द बॉलर. फक्त आणि फक्त मॅच मध्ये धावपळ शिल्लक राहिली. साई संघ आता
गावठाण संघावरती दबाव प्रस्थापित करत असताना करणचा विकेट, आकाशचा विकेट महत्वाचा राहिला या मॅच मध्ये. 2 खेळाडू बाजारांत प्रेशर. याही वेळा आपण पाहिला फक्त सिंगल औपचारिकता राहिली या मॅचची, परंतु त्या अगोदर शेख 11 पेठचा कॅप्टन, शेख 11 पेठ संघाचा संघनायक रणजित पाटील आपण संपर्क झाला. प्रदीप ऑन दी वे. अंतिम निर्णायक चेंडू बाकी आहे आणि या ठिकाणी आपण फक्त औपचारिकता पूर्ण करत आहोत. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय गावदेवी साई संघ. कमबॅक, वाईट बॉल कॉल. 1 बॉलची प्रतीक्षा करावी लागेल खरं तर रिझल्टसाठी. 1-22 मोठ्या मार्जिनने आता खरं तर पराभूत होतो या ठिकाणी गावदेवी गावठाण संघ. अभिनंदन टीम गावदेवी साई. हार्ड लक टीम गावदेवी गावठाण. आकाश आणि करण नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर या मॅचचा हिरो, प्लेयर ऑफ द मॅच अनिकेत मोखल, प्लेयर ऑफ द मॅच. सामनावीर, प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी अनिकेत मोखल हा खेळाडू. आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण या